तर गाईज आपण मयंकसाठी कोकणातला लिंबू आणलेला आहे. ओम मयंक जिंकून दे. स्वाहा. फायनली आज होती आमची बॉक्स क्रिकेट टुर्नामेंटची मॅचेस आणि कालच्या दिवसभराच्या प्रॅक्टिस नंतर आज आम्हाला समजणार होतं की कुठली टीम कुणावर भारी पडणार, कारण सगळ्या टीमा एकापेक्षा एक खतरनाक होत्या. थोड्याच वेळात मॅचेस पण चालू झाल्यात आणि सामनं रंगाई पण चालू झालं. या मॅचेस मध्ये एवढं प्रेशर होतं का नाही, कारण फक्त 5 ओव्हरची मॅच होती आणि त्यामध्ये पण 1 ओव्हर कंपल्सरी पोरींना द्यायची होती. आणि माझ्या टीम मध्ये मी तर पोरींना 6 6 म्हणजे 36 स्कोर हे धरूनच ठेवलेला. ह्यांच्यावरला एवढी फोडत होती का नाही, हे बघा अंपायरला पण सरळ उभारून देत नव्हती. पण एक गोष्ट चांगला आहे की पोरींच्यावरला किती पण स्कोर गेला तरी कुठलाच कॅप्टन कुठल्याच टीममेटला काही बोलत नव्हता. एन्जॉय करून देतो. आता त्याने खेळायचं नाही तर मग कधी खेळायचं. आता टुर्नामेंट आहे म्हणल्यावर कॉमेंट्री नसून कशी चालणार, त्यामुळे आमच्यातलीच थोडी कॉमेंट्री करायला बसली. तवर इकडे चालू झाल्यात माझ्या टीमच्या मॅचेस. सलग 2 तर मॅचेस आम्ही जिंकत आलेलो सोडा, पण शेवटच्या मॅचला का नाही माझ्याच चुकीमुळे शेवटची मॅच आम्ही हरली. पण काही विषय नाही, 3रा तर नंबर आमचा फिक्स बसलेला, त्यामुळे आम्ही साईडलाच बसून आमच्या मित्राच्या टीमला सपोर्ट करायला बसलो. आता यो कुठल्या प्रकारचा सपोर्ट आहे, प्यारी समज गई. एवढं सगळं करून पण आमच्या मित्राची टीम काही जिंकली नाही. पण चला काही विषय नाही, आपला तर 3रा नंबर बसला आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचा एन्जॉय तर फुल झाला. आणि मित्रांनो तुम्ही पण जर कॉलेजला असाल तर आत्ताच एन्जॉय करून घ्या, कारण हे दिन फिर से वापस नाही आने वाले. चला तर मग जातो आता मी, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला कमेंट करून फॉलो करा. चला.